The next course is data structure. Data structures using C. Okay. So तुम्हाला data structure subject बघायचा आहे आणि programming करायचं आहे using C. Okay. So C you have already studied in a previous lecture. So just revise all the lectures we have studied. Okay. So first, what is mean by the data structure? Okay. So one of the data structure we have already studied some part in C, that is array. Array is a data structure, one of the data structure. There are many data structure, but array is one of the data structure which you have studied the basic array in C. Okay. So data structure मध्ये आपण deep मध्ये array च्या अजून concept बघणार आहे. Okay. So why it is called as a data structure? So first, data structure means what? It is a logical representation. Logical representation of data in a main memory, or another definition is that arranging data in main memory in a systematic manner, or you can say that logical manner. Okay, so it is a logical representation of a data in a main memory. Means what? Data means what? ज्या value तुम्ही user कडून घेता. For example, आता one of the data structure you have studied is array. Okay, so array मध्ये तुम्ही काय करता? N number of elements you want to store in a array. Means n size of array scan करता. Then तुम्ही n number of elements त्या array मध्ये put करता. So data means nothing but the value which is going to store in a main memory. Okay, so data means what? Values, one value or more than one value. Value store in a main memory. Okay, so ह्या value main memory मध्ये store करायच्या आहे in a systematic way. Systematic way means what? कि according to the types of the data structure तुम्ही त्या व्हॅल्यू ज्या आहेत डेटाच्या त्या मेन मेमरी मध्ये स्टोअर करणार. फॉर एक्झाम्पल, array मध्ये ज्या तुम्ही व्हॅल्यूज टाकतात त्या मेन मेमरी मध्ये कशा स्टोअर होतात? सिक्वेन्शियली. आता सिक्वेन्शियली ओके. सो दिस इज अ लॉजिकल मॅनर. मीन्स व्हॉट बघा की तुम्ही जर इंट a of 50 असं n नंबर ऑफ मॅक्स array घेतला. ओके, आणि n ची व्हॅल्यू सपोज तुम्ही 5 घेतली तर काय होतं? आणि तुम्ही जर 5 एलिमेंट्स टाकले, सपोज स्कॅन केल्या, तर कन्सिडर करा की तुम्ही स्कॅन केलेले आहेत. सो हा झाला a of 1, हा झाला a of 2, हा झाला a of 3, a of 4 ब्लॉक आणि a of 5 ब्लॉक. ओके, सो इथे व्हॅल्यू जातात. आता हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. सो सपोज ह्याचा स्टार्टिंग ऍड्रेस 2000 असेल, त्याचा 2002, 2004, 2006, 2008. म्हणजेच काय की हा जो डेटा आहे array मधला, कोणता डेटा? 10, 20, 30, 40, 50 हा सिक्वेन्शियली वन आफ्टर द अनदर सिक्वेन्शियली स्टोअर झाला मेन मेमरी मध्ये. सो array इज कॉल्ड ॲज अ डेटा स्ट्रक्चर. सो आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये? फक्त array तर बघणारच आहे अजून डीप मध्ये कन्सेप्ट, प्लस अजून n नंबर ऑफ डेटा स्ट्रक्चर बघणार आहे. त्यांनी तुम्ही काय करता की हा जो डेटा आहे, ज्या व्हॅल्यूज तुम्हाला मेन मेमरी मध्ये स्टोअर करायच्या आहेत त्याला तुम्ही एका सिस्टमॅटिक वेने स्टोअर करता. फॉर एक्झाम्पल, array जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता, array मध्ये व्हॅल्यू टाकता, तेव्हा तो जो डेटा आहे array मधला तो सिक्वेन्शियली काय होतो? स्टोअर होतो. ओके, सो दिस इज अ लॉजिकल मॅनर. ओके, आता अजून एक लॉजिक सिस्टमॅटिक वे काय झाला आता हा की तो सिक्वेन्शियली झाला. ओके, नाउ आता लॉजिकल रिप्रेझेंटेशन का म्हणतात? बिकॉज आता मी तुम्हाला each and every concept C मध्ये कशी एक्सप्लेन केलेली आहे की जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता ते मेन मेमरी मध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर होते. मेन मेमरी मध्ये त्याला व्हॅल्यू मेमरी ब्लॉक असाइन होतो, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होते. जसे arrayला मेमरी ब्लॉक्स हे असाइन झाले, व्हॅल्यू स्टोअर झाल्या. ओके, तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की मेन मेमरी मध्ये ह्या वेनी सेव्ह होतं, बट मेन मेमरी ही तुम्हाला व्हिजिबल नसते. ओके, म्हणजेच काय? आता फिजिकल, लॉजिकलच्या अपोजिट वर्ड काय झाला? फिजिकल. तर फिजिकल मीन्स व्हॉट की ज्याला तुम्ही टच करू शकता. फॉर एक्झाम्पल, लॅपटॉपला तुम्ही टच करू शकता. ओके, लॅपटॉपच्या स्क्रीनला टच करू शकता, माउसला टच करू शकता. सो हे झाले फिजिकल कंपोनंट. ओके, सो मेन मेमरी जे रॅम आहे, तर रॅम तुम्ही ओपन करून तिला टच
शकता, पण रॅम मध्ये जे कंटेंट आहे मेन मेमरी मध्ये ते तुम्ही टच नाही करू शकतो. सो दॅट इज अ लॉजिकल. ओके, सो हा जो डेटा आहे हा मेन मेमरी मध्ये ह्या वेने स्टोअर होतो, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, बट तो तुम्हाला व्हिजिबल नाहीये. ओके, सो दॅट इज अ लॉजिकल रिप्रेझेंटेशन. ओके, मीन्स व्हॉट की डेटा तुम्ही स्टोअर करणार सिक्वेन्शियली और एनी, कंपल्सरी नाही की तो सिक्वेन्शियलीच असेल. ऍरे जर असेल तर तो सिक्वेन्शियली स्टोअर होतो, तो तुम्ही एका सिस्टमॅटिक वेनी स्टोअर करणार. ओके, आता ते कोणते वेज ते तुम्हाला सांगते नंतर. सिस्टमॅटिक वेनी स्टोअर करणार. ओके, आणि तो डेटा तुम्हाला व्हिजिबल नसतो. सो दॅट इज कॉल्ड एज अ लॉजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ डेटा. मीन्स व्हॉट, ऍरे हा सिक्वेन्शियली स्टोअर झाला मेन मेमरी मध्ये, जेव्हा तुम्ही ऍरे मध्ये हे 5 व्हॅल्यूज टाकल्या. ओके, बट दॅट व्हॅल्यू आर नॉट व्हिजिबल. मग तुम्ही कसं म्हणू शकता की ते व्हिजिबलच नाही, तर स्टोअर कशा असतील? बिकॉज जेव्हा आपण लूप टाकतो 1 i is less than or is equal to 5 i plus plus, आणि जेव्हा आपण असं लूप टाकतो, प्रिंट करतो ऍरे मधले एलिमेंट्स, सो जरी ते व्हिजिबल नसतील पण ते असे स्टोअर आहे, हे कशावरून आपल्याला कळतं? जेव्हा आपण लूप टाकतो a of 1, a of 2, a of 3, हे सिक्वेन्शियली काय होतात? ऍक्सेस होऊन स्क्रीन वरती काय होतात? प्रिंट होतात. मीन्स व्हॉट, जरी ते तुम्हाला व्हिजिबल नसतील तरी ते ह्याच वेने स्टोअर होतात सिक्वेन्शियली मेन मेमरी मध्ये. कसं काय ते तुम्हाला कळतं? बिकॉज तुम्ही ते सिक्वेन्शियली रिट्राईव्ह करून डिस्प्ले करतात. जर ते सिक्वेन्शियली स्टोअरच नसते तर हे लूप कधीच एक्झिक्यूट झालं नसतं. ओके, सो व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? सो डेटा स्ट्रक्चर मीन्स व्हॉट, जो डेटा आहे जो की तुम्हाला मेन मेमरी मध्ये स्टोअर करायचा आहे, तो एका अप्रोचने तुम्ही स्टोअर करणार मेन मेमरी मध्ये. ओके, सो मेन मेमरी मध्ये डेटा जो स्टोअर झालेला असतो, दॅट डेटा वी कॅनॉट टच. Okay, or that data is not directly visible. Okay, so it is called as a logical representation. Okay, now the systematic way, one of the is sequential and another is non-sequential. Okay, so काय सांगितलं? Data structure means what? Logical representation of data in a main memory. That is RAM. Okay, another काय सांगितलं? Storing data in a or representation of a data in a storing a data in a main memory in a systematic way. So का स्टोअर करायचा? सिस्टमॅटिक वे. सो आता आपण एक सेपरेट व्हेरिएबल केलं तर ऑटोमॅटिकली त्याला मेमरी अलोकेट होते आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअरच होते. मग सिस्टमॅटिक वेनी व्हॅल्यूज का, डेटा का स्टोअर करायचा? बिकॉज ते इझिली रिट्राईव्ह पण झाले पाहिजे. ओके, बघा आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले सी मध्ये, सपोज आता आपल्याला 5 व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. ओके, आणि आपल्याला नंतर काय करणार? आपण व्हॅल्यूज सपोज a इज इक्वल टू 10 अशा व्हॅल्यूज पण दिल्या तुम्ही, 20, 30, 40 and e is equal to 50, आणि नंतर तुम्ही 1 by 1 काय करताय? प्रिंट करताय. बघा, सिस्टमॅटिक वेने स्टोअर का करायचं ते तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. ओके, सो इथे काय होतं की A, B, C, D, E साठी 5 डिफरंट ब्लॉक काय होणार? असाइन होणार मेन मेमरी मध्ये 2 बाईटचे, बिकॉज इंटिजर. तर नेसेसरी नाही की A पहिले डिक्लेअर केला तर तो स्टार्टिंगला कंपायलर काय करतो? रॅन्डमली सिलेक्ट करतो. हा जर 5000 ला आहे, 5000 to 5002 मेमरी लोकेशन, सपोज हा A, हा B, हा C, D, E, तर C 3000 to 3002. सो रॅन्डमली सिलेक्ट करतो कंपायलर, सिक्वेन्शियली नाही. 10,000 to 10,002, 8,000 फॉर एक्झाम्पल 8,002, आणि ह्याच्यामध्ये मग व्हॅल्यू जाणार. ओके, सो हे सिक्वेन्शियली स्टोअर नाही होत, रॅन्डमली जर तुम्ही सेपरेट व्हेरिएबल केले तर. ओके, नाव जेव्हा तुम्ही प्रिंट करता, ऍक्सेस करता व्हॅल्यू, तेव्हा कंपायलर काय करतो? असा मेमरी ब्लॉक सर्च करतो टॉप टू बॉटम की ज्याला नेम काय आहे? A आहे. सो A मिळालं की व्हॅल्यू काय केली तर डिस्प्ले केली. सॉरी, एम्परसेंड नाही, व्हॅल्यू काय केली? डिस्प्ले केली. देन B. ओके, अगेन सर्च करणार टॉप टू बॉटम. ओके, आता बघा हा 4000 ला आहे. ठीक आहे, सो जेव्हा A सर्च करतोय तेव्हा त्याला B आलेला असेल, पण A आपण आधी प्रिंट करतोय ना. सो B जरी सर्च झाला कंपायलरला तरी B नंतर कुठे येणार? कंपायलर A साठी सर्च करणार आहे, बिकॉज स्टार्टिंगला वी आर सर्चिंग A. सो 10 डिस्प्ले झाले. देन B अगेन स्टार्ट करणार फ्रॉम
टॉप टू बॉटम द मेमरी ब्लॉक विच हॅज गिवन द नेम बी. देन बी ची व्हॅल्यू डिस्प्ले करणार. अगेन स्टार्ट करणार टॉप टू बॉटम द मेमरी ब्लॉक ज्याला सी नेम दिलेलं आहे. सो ह्याने काय होतं की ऍक्सेसिबल जो टाइम आहे तो काय होतो जास्त लागतो. म्हणजेच काय की तुमच्या कंपायलरला जास्त टाइम लागतो तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी. ओके ठीक आहे. सो आपण काय करतो ह्याच्यासाठी ऍरे यूज करतो बघा. सो सेपरेट व्हेरिएबल देण्यापेक्षा आपण काय करणार एक ऍरे डिक्लेअर करणार. ओके काय करणार एक ऍरे डिक्लेअर करणार. सपोज ए ऑफ 5 आणि ह्याच्यामध्ये आपण सपोज आता मी डायरेक्टली व्हॅल्यू टाकले. आता हे 0 पासून सुरू होणार बिकॉज आपण डायरेक्टली व्हॅल्यू टाकले. सो इथे काय होणार अगेन 5 मेमरी ब्लॉक असाइन होणार. ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3 and ए ऑफ 4. ओके आणि इथे व्हॅल्यू जाणार 10, 20, 30. म्हणजे बघा आपण 5च व्हॅल्यू टाकतोय. फक्त आधीच्या वेळी काय केलं डिफरंट व्हेरिएबल यूज करून व्हॅल्यू स्टोअर करे आणि इथं मी फक्त ऍरे यूज करून केला. आता सपोज हे मेमरी लोकेशन 1000 आहे. से 1002, 1004, 1006, 1008 आणि 1010. ओके नाव जेव्हा आपण आता जसं मगाशी 5 व्हॅल्यू डिस्प्ले केल्या. सो ऍरे आपण कसं डिस्प्ले करणार असा %d a of i. ओके सो आता ह्यानी काय होतं बघा मगाच्यानी पण आपण 5 व्हॅल्यू डिस्प्ले केल्या 10, 20, 30, 40, 50. पण त्यांनी काय होतं सेपरेट व्हेरिएबल घेतल्यामुळे आपण व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी एक सिस्टमॅटिक अप्रोच नाही यूज केला. ओके आपण काय केलं डायरेक्टली व्हेरिएबल डिक्लेअर केले जेवढे आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या आणि त्या व्हॅल्यू डिस्प्ले केल्या. ओके त्यांनी काय होतं कंपायलरला सर्चिंग साठी खूप टाइम लागतो. सो आपल्या जो प्रोग्रामचा एक्झिक्युशन टाइम आहे तो इन्क्रीज होतो. ओके सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं की मला 5 व्हॅल्यूज पाहिजे ना. सो मी ऍरे डिक्लेअर केला. आता ह्याचा ऍडव्हान्टेज काय बघा की जेव्हा तुम्ही डिस्प्ले करताय व्हॅल्यू I0 होणार डायरेक्ट ए ऑफ 0 ला म्हणजे कंपायलर काय सर्च करणार जसं मगाशी मेमरी ब्लॉक सर्च केला जेव्हा तुम्ही असं करत होते ना printf %d a. सो ए साठी मेमरी ब्लॉक सर्च करणार. पण आता कंपायलर काय करणार एकदा कंटिन्युअस आला ए ऑफ 0 प्रिंट केलं 10 नंतर ए ऑफ 1 ला येणार बिकॉज हे सिक्वेन्शियली आहे. सो कंपायलर इच टाइम टॉप टू बॉटम सर्च करत बसणार नाही बिकॉज हा ऍरे आहे हे कंपायलरला ऑलरेडी माहिती आहे बिकॉज प्रोग्राम कंपाईल झालेला आहे. I0 झाला ए ऑफ 0 ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. I1 झाला म्हणजे एकदाच फक्त ह्या सुरुवातीला जेव्हा I0 ए ऑफ 0 आहे तेव्हाच 1000 कडे आला कंपायलर की परत तो टॉप टू बॉटम सर्च करणार नाही बिकॉज दिस इज ऍरे. सो I1 होणार लगेच नेक्स्ट जो इलेमेंट आहे तो प्रिंट होणार. I2 होणार जो नेक्स्ट इलेमेंट आहे तो प्रिंट होणार. सो ह्याने काय होणार इच टाइम मेमरी ब्लॉक सर्च करायची गरज नाही की ए साठी कोणता आहे बी साठी कोणता आहे. सो ह्याने काय होणार एक्झिक्युशन टाइम जो आहे तो काय होणार आपला लेस होणार म्हणजेच आपल्याला कमीत कमी वेळामध्ये आउटपुट मिळणार. ओके सो आपण काय केलं की डिफरंट व्हेरिएबल्स यूज करण्यापेक्षा इथे जेव्हा आपल्याला 5 व्हेरिएबल्स व्हॅल्यूज रिक्वायर्ड आहे तेव्हा 5 डिफरंट व्हेरिएबल्स जर घेतले तर हा सिस्टमॅटिक अप्रोच नाही. ठीक आहे तुम्हाला जे तुमचं आउटपुट आहे 10, 20, 30, 40, 50 ते ह्याने सुद्धा मिळणार आहे बट एक्झिक्युशन टाइम जास्त लागणार आहे. सो सिस्टमॅटिक अप्रोच काय यूज करायचा बिकॉज आपण जर ऍरेने सिक्वेन्शियल डेटा जर स्टोअर केला तर आपल्याला जो ऍक्सेसिबल टाइम आहे तो काय लागतो एक्झिक्युशन टाइम आहे तो लेस लागतो. ओके सो त्याच्यासाठी व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी आणि स्टोअर केलेल्या व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी एक्झिक्युशन टाइम रिक्वायर्ड जो असतो तो लेस पाहिजे तेव्हाच तुमचा प्रोग्राम काय असतो की हा ऑथेंटिक असतो. ओके सो आपण काय यूज करतो डेटा स्ट्रक्चर्स यूज करतो. आता मी तुम्हाला ऍरेचं एक्झाम्पल का दिलं बिकॉज तुमचा ऍरे ऑलरेडी तुम्हाला बेसिक सी मध्ये माहिती आहे. सो instead of representing the instead of declaring the separate variables आपण काय करतो सिक्वेन्शियल डेटा स्टोअर करतो युजिंग ऍरे. सो इथे सिस्टमॅटिक अप्रोच काय झाला सिक्वेन्शियल. सो त्याचा ऍडव्हान्टेज काय की आपल्याला जो एक्झिक्युशन टाइम आहे तो लेस लागतो. ओके सो बघा सो काय यूज करायचे कन्सेप्ट ऑफ द डेटा स्ट्रक्चर टू स्टोअर युअर डेटा इन अ प्रॉपर अँड अ सिस्टमॅटिक मॅनर. So by storing the data in a systematic manner, we can access the data easily.
फ्रॉम द मेन मेमरी. ओके, आपण मेन मेमरी मधून जर डेटा प्रॉपर सेव्ह केला तर तो प्रॉपर अँड इझिली आपण ऍक्सेस पण करू शकतो आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करण्यासाठी. ओके, सो दिस इज अ यूज ऑफ द डेटा स्ट्रक्चर. ओके, नाउ सिस्टमॅटिक वे जे तुम्हाला सांगितलं की अरेचं फक्त सिक्वेन्शियल सांगितलं. ओके, सो डिपेंड्स ऑन द व्हॉट टाइप ऑफ सिस्टमॅटिक वे आर यूज. सो टाइप्स ऑफ अ डेटा स्ट्रक्चर बघा, two types of data structures असतात. Data structure is divided broadly into two categories. Linear data structure, which is also called as sequential data structure, and the non-linear data structure. Okay, it is called as non-sequential. ठीक आहे, सो लिनियर मध्ये तुम्ही बघणार आहे array, stacks and queues and also linked list. These four data structure तुम्ही बघणार आहे लिनियर and सिक्वेन्शियल मध्ये, आणि इथे बघणार आहे तुम्ही ट्री, नॉन सिक्वेन्शियल और नॉन लिनियर मध्ये and ग्राफ. ओके, सो बघा जेवढे तुमचे डेटा स्ट्रक्चर्स आहेत तेवढे तुमचे चॅप्टर्स आहेत. ओके, ॲरेचा एक चॅप्टर आहे, स्टॅक अँड क्यूचा कंबाईन एक चॅप्टर आहे. हा ॲरेचा एक चॅप्टर आहे, स्टॅक अँड क्यूचा एक चॅप्टर आहे, लिंक लिस्टचा एक आहे, ट्रीचा एक आहे, ग्राफचा एक आहे, आणि 6 जो चॅप्टर आहे किंवा फर्स्ट चॅप्टर ॲरे मध्येच एक सेपरेट चॅप्टर आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग. सो टोटल तुम्हाला 6 चॅप्टर असेल. ओके, सो बघा आता हे ऑल जे डेटा स्ट्रक्चर आहेत ॲरे, जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, स्टॅक, क्यूज, लिंक लिस्ट, ट्री, ग्राफ. सो ह्या सगळ्यांमध्ये आपण काय बघणार आहे, स्टडी करणार आहे की आपण डेटा सेव्ह करणार आहे फक्त डिफरंट अप्रोचनी मेन मेमरी मध्ये. ओके, सो जसं ॲरे मध्ये सिक्वेन्शियली स्टोअर होतो, सेम स्टॅकनी पण सिक्वेन्शियली स्टोअर होणार, क्यूनी पण सिक्वेन्शियली स्टोअर होणार, लिंक लिस्टनी पण सिक्वेन्शियली स्टोअर होणार. ओके, ट्रीनी डेटा नॉन सिक्वेन्शियली स्टोअर होणार आणि ग्राफनी पण नॉन सिक्वेन्शियली. ओके, आता मी काय करते ह्याचं तुम्हाला ब्रीफ इंट्रोडक्शन देते. ओके, मीन्स नेमका ॲरे मीन्स व्हॉट, stack means what, queue means what, linked list means what is mean by tree, what is mean by graph. Just briefly introduction. आपलं इंट्रोडक्शनचं लेक्चर झालं की नेक्स्ट पासून आपण स्टार्ट करणारे प्रॉपर ॲरे चॅप्टर. जस्ट ह्याच्यामध्ये ब्रीफली इंट्रोडक्शन देते ऑल टाइप ऑफ डेटा स्ट्रक्चरचं. ओके, सो फर्स्ट काय आहे बघा, लिनियर, दॅट इज सिक्वेन्शियल. डेटा मेन मेमरी मध्ये कसा स्टोअर होतो, लिनियरली होतो की नॉन लिनियर होतो, सिक्वेन्शियल होतो की नॉन सिक्वेन्शियल होतो. ओके, सो पहिला काय ह्याच्यामध्ये ॲरे. सो ऑब्वियसली ॲरे मीन्स व्हॉट, इट कंटेन्स n नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. ओके, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. बट आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेन काय करायचंय, जेव्हा आपण ॲरे डिक्लेअर करतो तेव्हा मेन मेमरी मध्ये डेटा कसा स्टोअर होता. आता तुम्हाला माहिती आहे की ॲरे आपण हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली बोथ वेनी रिप्रेझेंट करू शकतो. ओके, 1 2 3 किती साईजचा असेल तेवढ्या साईजचे मेमरी ब्लॉक असाइन होतात. आता दॅट यू ऑलरेडी नो. सो दिस इज अ इंडेक्स. यू कॅन रिप्रेझेंट द डेटा इनटू द मेन मेमरी युजिंग ॲरे हॉरिझॉन्टली ऑल्सो अँड द व्हर्टिकल ऑल्सो. ओके, सो सपोज दिस इज अ ॲरे. ओके, सपोज हा ए ॲरे आहे 5 एलिमेंट्सचा, हा बी ॲरे आहे 6 एलिमेंट्सचा. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज टाकल्या. फॉर एक्झाम्पल ह्याच व्हॅल्यू पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, सो तुम्ही जेव्हा ॲरे क्रिएट करणार त्याच्यामध्ये एलिमेंट्स टाकणार तेव्हा ते सिक्वेन्शियली स्टोअर होतात मेन मेमरी मध्ये, वन आफ्टर द अदर. ओके, सो दिस इज अ So array is called as a linear data structure. ते linearly sequentially store होतात. So access पण कसे होणार, sequentially होणार. A of 1, A of 2, A of 3, A of 4, A of 4. ओके, आता सपोज मला सर्च करायचा आहे ॲरे मधला एखादा एलिमेंट, तर आपण काय करतो, स्टार्टिंग पासून सर्च करतो. ओके, फ्रॉम द फर्स्ट इंडेक्स टू द लास्ट इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स टू द लास्ट इंडेक्स. ओके, सो ऑल द ऑपरेशन्स ऑन द array are done sequentially, index wise, from the first index to the last index. So array is called as a linear or a sequential data structure because elements stored in a main memory using array are stored sequentially, so we can access that elements also sequentially, or you can say that linearly. So array is called as a linear data structure. Okay, now
अरे सपोज आपण स्टार्टिंगला हे 5 एलिमेंट्स टाकले. ओके, नाउ आता तुम्हाला काय बघायचे, डिफरंट अरे खूप डीप मध्ये बघायचे कन्सेप्ट. अरे मध्ये आपण अजून जसं सी मध्ये आपण फक्त सर्चिंग केलं ना अरे वरती, सो आपण अरे वरती इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग, सॉर्टिंग हे खूप सारे ऑपरेशन्स बघणार आहे. ओके, सो अरे मध्ये जे इन्सर्ट, आता सपोज स्टार्टिंगला मी 5 एलिमेंट्स टाकले. ओके, आता मला काय वाटलं की हा जो थर्ड पोझिशनला मला अजून एक न्यू एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे. सो थर्डला मला 60 जर टाकायचा आहे, तो जो 30 रिप्लेस नाही करायचा, न्यू एलिमेंट इन्सर्ट करायचा. सो जो 30 आहे तो इथे जाणार, जो 40 आहे तो इथे जाणार आणि 50 जो आहे तो इथे येणार. ओके, सो ह्या टाइपचे ऑपरेशन मला करायचे. ओके, सो वी कॅन इन्सर्ट द एलिमेंट इनटू द अरे ऍट एनी पोझिशन. ओके, आता मला काय वाटलं की मला हा 20 डिलीट करून टाकायचा आहे. सो हा 20 जर डिलीट केला तर हा जो थर्ड पोझिशनचा 60 आहे तो इथे येईल, त्याच्यानंतर हा 30 इथे येईल, त्याच्यानंतर 40 इथे येईल आणि हा 50 इथे येईल आणि अरे मध्ये टोटल 5 एलिमेंट्स राहतील. ओके, सो अरे मध्ये आपण इन्सर्शन सिक्वेन्शियली करू शकतो. इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग ह्या ज्या टेक्निक्स आहे ते आपण सिक्वेन्शियली करू शकतो. त्याच्यानंतर पर्टिक्युलर एलिमेंट आपण अरे मध्ये कोणत्याही पोझिशनला इन्सर्ट करू शकतो आणि कोणत्याही पोझिशनचा एलिमेंट काय करू शकतो, डिलीट करू शकतो. ओके, सो हे झालं अरे. आपण नेक्स्ट, हे जस्ट इंट्रोडक्शन लेक्चर आहे. नेक्स्ट पासून आपण प्रॉपर अरे डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करणार आहे. ओके, नाउ सेकंड जे आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये ते आहे स्टॅक. ओके, नाउ स्टॅक इट इज द सेम लाईक द अरे. सो व्हॉट इज द डिफरन्स, जसे अरे मध्ये सेम एन नंबर ऑफ एलिमेंट्स असतात सेम डेटा टाइपचे, सेम त्याच वेने स्टॅक मध्ये पण एन नंबर ऑफ एलिमेंट्स असतात सेम डेटा टाइपचे. ओके, बट व्हॉट इज द डिफरन्स, स्टॅक इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली. ओके, सपोज आता हा एस हा स्टॅक आहे 1 2 3 4 5. ओके, नाउ स्टॅक मीन्स बघा, आता तुम्ही फक्त ऍट वन एंडनीच फक्त इन्सर्शन अँड डिलिशन करू शकता. तसे अरे मध्ये तुम्ही कोणत्याही पोझिशनचा एलिमेंटला, कोणत्याही पोझिशनला एलिमेंट इन्सर्ट करू शकता, डिलीट करू शकता, बट दॅट इज नॉट पॉसिबल इन अ स्टॅक. ओके, सो स्टॅकनी डेटा मेन मेमरी मध्ये कसा अरेंज होईल, सेम लाईक अरे सिक्वेन्शियली. ओके, बट डिफरन्स काय, मग अरे तर आहे ना की सिक्वेन्शियली डेटा स्टोअर करण्यासाठी, देन डिफरन्स काय की स्टॅक मध्ये इन्सर्शन आणि डिलिशन ऑपरेशन मध्ये डिफरन्स आहे. आता बघा कसं ते सांगते. एकाच एंडनी काय होणार, इन्सर्शन होणार आणि त्याच एंडनी डिलिशन होणार. आता ह्याचं लॉजिकल एक्झाम्पल घेण्याच्या आधी एक रिअल टाइम एक्झाम्पल घेते. सपोज आता आपण डिश एकावर एक आहे, जसं बफे मध्ये असतात बघा, डिश ठेवलेल्या असतात एकावरती एक. ओके, सपोज ही सगळ्यात टॉप बॉटमची डिश आहे. ओके, तर ही कधी ठेवलेली आहे, सगळ्यात आधी ठेवलेली. ओके, सो आणि ही सगळ्यात शेवटी ठेवलेली डिश आहे जी टॉपची असते. ओके, सो आता जर मला जसं बफे मध्ये आपण जातो, लाईन मध्ये राहतो. ओके, सो आपण काय करतो, टॉपची डिश घेतो. ओके, सो स्टॅक कसं वर्क करतं बघा, लास्ट इन फर्स्ट आउट. जो शेवटी इन्सर्ट झालेला आहे एलिमेंट तो पहिले आउट होतो. ओके, डिश एकावर एक ठेवल्या. ओके, सो जी टॉपची डिश आहे ती सगळ्यात लास्ट लाईन झालेली आहे, सगळ्यात शेवटी आपण इन्सर्ट केलेली आहे. ओके, जी टॉपची डिश आहे, पण जेव्हा आपल्याला काढायची वेळ येते डिश, तेव्हा आपण खालची नाही काढत, आपण काय करतो, टॉपची काढतो. ओके, सो जो लास्ट इन झालेला आहे तो पहिले काय होणार, आउट होणार. तर अरे मध्ये कसं असतं, कोणताही एलिमेंट आपण कोणत्याही पोझिशनला इन्सर्ट करू शकतो आणि कोणत्याही पोझिशनचा डिलीट करू शकतो. बट जेव्हा आपण स्टॅक करतो तर डेटा जरी सिक्वेन्शियली इन्सर्ट होत असेल, बट त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे की तो त्याच एंडनी इन्सर्ट होणार, त्याच एंडनी डिलीट होणार. ओके, नाव बघा, आता ह्या डिश ठेवलेल्या आहेत एकावर एक. सो सगळ्यात पहिले ही ठेवली आहे, नंतर ही, नंतर ही, नंतर ही. सो सगळ्यात शेवटी कोणती इन झालेली आहे, सपोज ही फर्स्ट डिश, ही सेकंड, ही थर्ड आणि फोर्थ. सो लास्ट इन कोणती झालेली, फोर्थ. सो जेव्हा आपल्याला डिलीट, आउट मीन्स व्हॉट, डिलीट करायची वेळ येईल तेव्हा ही पहिलीच जी लास्ट इन झालेली आहे तीच डिलीट होईल, म्हणजे ही फोर्थ डिशच रिमूव्ह होईल. सो फक्त राहणार काय मग 1 2 आणि 3. ओके, आता जर मला अजून एक डिश या स्टॅक वरती लावायची, फोर्थ डिश तर आपण रिमूव्ह केली, आता सपोज एक अजून एक डिश मला प्लेस करायची आहे त्याच्यावरती, तर मी काय करणार, ह्याच्यावरतीच प्लेस करणार. आलं का लक्षात? सो आपण एंड म्हणजे रिमूव्ह पण कुठून करणार, त्याच एंडने, आणि इन्सर्ट पण कुठून करणार, त्याच एंडने, टॉपलाच. ओके,
सो आता मला परत रिमूव्ह करायचं आहे, तर परत कोणती होणार, जी लास्ट इन झालेली आहे ती, म्हणजेच कोणती, ही लास्ट इन झालेली आहे, म्हणजे फिफ्थ डिश काय होणार, रिमूव्ह होणार. आता सपोज नंतर आता राहिलं काय, फक्त 1 2 3, आता मला अजून एक डिश पाहिजे, तर मग कोणती रिमूव्ह होणार, ही वरचीच, बिकॉज 1 2 3 पैकी कोणती लास्ट इन झाली, 3, सो 3 काय होणार, रिमूव्ह होणार. सो दिस इज रिअल टाइम एक्झाम्पल. अजून एक बघा, चेअर आहे, चेअर आपण एकामध्ये एक घालून स्टॅक केला. ओके, आता मला जर एखादी चेअर जर काढायची त्या रॅक मधून, तर मी कोणती काढणार, टॉपचीच काढणार, आणि जी टॉपची जी चेअर आहे ती सगळ्यात शेवटी मी ठेवली होती, लास्ट इन्सर्ट केली, सो तीच पहिले काय होणार, आउट होणार. ओके, सो दिस इज अ स्टॅक. सो ह्या टाइपचे ऑपरेशन आपल्याला करायचे आहेत युजिंग स्टॅकने. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जस्ट ब्रीफ इंट्रोडक्शन आहे, जास्त आपल्याला डीप मध्ये परत आपण जसे चॅप्टर स्टार्ट होतील तसे हे पुन्हा बघणार आहे. ओके, त्याच्यानंतर क्यू. सो क्यू सुद्धा लाईक स्टॅक अँड अरे सिक्वेन्शियलच डेटा इन्सर्ट होतो. ओके, बट क्यू मध्ये फ्रंट साइडनी डिलीट होणार आणि रियर साइडनी इन्सर्ट होणार, तो असतात. ओके, जसं स्टॅकला एकच एंड असतो, टॉप एंड, त्या साइडला इन्सर्शन होतं, त्या साइडला डिलीशन होतं, तुम्हाला सांगितलं. सेम क्यू मध्ये कसं होणार, 2 एंड असणार, एक असणार फ्रंट आणि एक असणार रियर. सो फ्रंट साइडनी इन्सर्शन होणार आणि रियर साइडनी फ्रंट साइडनी डिलीट होणार and रियर साइडनी इन्सर्शन होणार, अनलाइक अ स्टॅक. ओके, आता याचं रिअल टाइम एक्झाम्पल काय की आपण क्यू मध्ये थांबलेलो. ओके, हा फर्स्ट पर्सन आहे क्यू मधला, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, हा सिक्स्थ आहे. ओके, सो सुरुवातीला जेव्हा क्यू स्टार्ट झाला तेव्हा फक्त 1 आणि 2च होते. आता एक थर्ड पर्सन आला, तर तो कुठून येणार, ह्याच एंडनी इथे थांबणार. तो इथे पुढे थांबू शकतो का नाही, बिकॉज दिस फर्स्ट 2 पर्सन्स आर ऑलरेडी वेटिंग. ओके, आता अजून एक न्यू पर्सन आला, तर ह्याच एंडनी इन्सर्शन होणार. सो दिस इज कॉल्ड एज अ रियर एंड. सो क्यू मध्ये जसे आपण इन्सर्शन कसं करणार, रियर एंड, आणि रिमूव्ह कसं करणार. क्यू आता तुम्हाला माहिती आहे इन जनरल रांग, जो फर्स्ट असेल तो पहिले आउट होतो. जसं स्टॅक मध्ये लास्ट इन फर्स्ट आउट, जो शेवटी आलेला आहे तो पहिले जातो, तसं क्यू मध्ये जो पहिला आलेला आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, तर तो पहिला जातो. सो पहिले कोणता आलाय, 1 2 3 4 पैकी 1. सो पहिलेच हाच फ्रंट साइडने काय होणार, हा पहिले आउट होणार, म्हणजे तो पहिले जाणार. नंतर आता राहिले काय, जर 1 रिमूव्ह झाला क्यू मधून, तर 2 3 4, तर ह्यांच्यापैकी पहिला कोणता आलेला आहे, 2, तो ह्या साइडने डिलीट होणार आणि ह्या साइडने इन्सर्शन होणार. सो जसं ऍरे असतं, ऍरे मध्ये सेम डेटा टाइपचे एलिमेंट असतात आणि ऍरे स्टॅक क्यू सिक्वेन्शियली इन्सर्ट असतात. सो हे सुद्धा सिक्वेन्शियली एलिमेंट इन्सर्ट होणार, फक्त इन्सर्शन आणि डिलीशन, सिक्वेन्शियली एलिमेंट स्टोअर होणार मेन मेमरी मध्ये. ओके, फक्त डिफरन्स काय की ऍरे मध्ये आपण कोणत्याही पोझिशनला एलिमेंट इन्सर्ट करू शकतो, कोणत्याही पोझिशनचा डिलीट करू शकतो. स्टॅक मध्ये आपण टॉपचाच इलेमेंट इन्सर्ट करू शकतो, डिलीट करू शकतो आणि टॉपलाच इलेमेंट इन्सर्ट करू शकतो. क्यू मध्ये एका साइडनी इलेमेंट डिलीट होणार आणि एका साइडनी इलेमेंट इन्सर्ट होणार. ओके, सो दिस इज अ स्टॅक क्यू. ओके, आता स्टॅक आणि क्यूचं दोघांचं मिळून जर एक्झाम्पल दिलं तर बघा, बफेचंच एक्झाम्पल येईल. ओके, तो बफेचंच एक्झाम्पल येईल बघा, ह्या डिश आहेत. ओके, हे स्टॅकचं एक्झाम्पल, आणि बफेसाठी वेटिंग मध्ये पर्सन्स आहेत, पीपल आहेत, तर ते क्यूचे एक्झाम्पल. जो पहिला आहे तो काय करणार, ही टॉपची डिश घेणार, म्हणजे ही टॉपची डिश सगळ्यात शेवटी आपण इन्सर्ट केलेली लास्ट कीने टॉपला ठेवली, म्हणजे सगळ्यात शेवटी ठेवली असेल ना, मग ती हा क्यू मधला जो फर्स्ट पर्सन आहे तो काय करणार, रिमूव्ह करणार. सो हे वर्क होणार फर्स्ट इन फर्स्ट आउट मॅनरनी, दॅट इज क्यूनी, आणि हे वर्क होणार लास्ट इन फर्स्ट आउट मॅनरनी. ओके, सो आपण काय करणार, मेन मेमरी मध्ये डेटा युजिंग स्टॅक क्यू अँड ऍरे सिक्वेन्शियली स्टोअर होणार, फक्त डिफरन्स काय, इन्सर्शन आणि डिलीशन वरती. ओके, सो काही प्रॉब्लेम नाही, आपण डिटेल मध्ये जसं चॅप्टर स्टार्ट होतील तसं तुम्हाला कळेल. ओके, त्याच्यानंतर फोर्थ जो टाइप आहे लिनियर मध्ये तो आहे लिंक लिस्ट. ओके, सो लिंक लिस्ट इट इज सेम ऍज ऍरे. जसं स्टॅक क्यू मध्ये डिफरन्स आहे, ऍरे मध्ये फक्त स्टोअर डेटा सिक्वेन्शियली होतो, फक्त इन्सर्शन डिलीशनला डिफरन्स आहे. तसं लिंक लिस्ट सेम वर्क होणार ऍरे सारखं. लिंक लिस्ट मध्ये पण
डेटा सिक्वेन्शियली स्टोअर होणार मेन मेमरी मध्ये. तुम्ही कोणत्याही पोझिशनला इन्सर्ट करू शकता, कोणत्याही पोझिशनला डिलीट करू शकता. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अरे अँड लिंक लिस्ट, की लिंक लिस्ट जे आहे ते तुम्ही युजिंग पॉइंटर्स करणार. ओके, आणि अरे ऑब्विसली विदाउट युजिंग पॉइंटर. सो हाच फक्त डिफरन्स आहे लिंक लिस्ट आणि अरे मध्ये. ओके, सो लिंक लिस्ट तुम्ही पॉइंटरनी यूज करणार आहे. सो लिंक लिस्ट मीन्स काय असतं बघा, कलेक्शन ऑफ नोड्स असतात. ओके, इथे नल असतं, काय आहे ते सगळं तुम्हाला कळेल. हा स्टार्ट पॉइंटर असतो आणि इथे ऍक्च्युअली व्हॅल्यूज असतात. सो हे ह्या वेनी रिप्रेझेंटेशन असतं मेन मेमरी मध्ये. सो इथे काय असतो, ऍड्रेस असतो ऑफ द नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. म्हणजे ह्या नोडचा जो ऍड्रेस आहे तो इथे असतो. नेक्स्ट नोड कोणती आहे लिंक लिस्ट मध्ये, आणि हा ऍक्च्युअली डेटा असतो जो की तुम्ही स्टोअर करता. ओके, इथे ऍड्रेस असणार आहे नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्टचा. ओके, सो दिस इज, आणि इथे आता नेक्स्ट नोड नाहीये, सो ऍड्रेस काय असणार आहे, नल असणार आहे. ओके, सो हे कसं क्रिएट करायचं, काय करायचं हे आपण प्रोग्रामिंग मध्ये बघणार आहे. ओके, जसं जेव्हा लिंक लिस्ट चॅप्टर येईल तेव्हा. ठीक आहे, नाउ नेक्स्ट. आता हे झाले लिनियर. देन आता नॉन सिक्वेन्शियल, और यू कॅन से दॅट नॉन लिनियर. ओके, सो फर्स्ट आहे नॉन सिक्वेन्शियल मध्ये ट्री अँड ग्राफ. ओके, सो ट्री मध्ये तुमचा जो डेटा आहे तो ह्या वेनी इन्सर्ट होणार आहे मेन मेमरी मध्ये. इथे डेटा असेल. ओके, आणि ग्राफ मध्ये ह्या वेनी स्टोअर होणार आहे, कनेक्टेड असणार सायकल. ओके, ह्या वेनी क्रिएट होणार आहे. ओके, ग्राफ मध्ये डेटा ह्या वेनी आपण स्टोअर करणार आहे. आता ह्यांना नॉन सिक्वेन्शियल का म्हणतात, बिकॉज आता सपोज पहिले मी 10 केला, नंतर 20 केला, नंतर 30, नंतर 40, 30, 40, 50, 60, 70 असं केले. पण जर मला 60 सर्च करायचं आहे किंवा ऍक्सेस करायचा आहे तर मी जस्ट सिक्वेन्शियली नाही होत, तर मी काय करणार आहे, 10 to 20, 40, 30 जाऊन काय फायदा आहे का नाही. सो 10 to 30 जाणार आणि देन 30 to 60 जाणार. ओके, म्हणजेच काय, लाईक अरे, स्टॅक, लिंक लिस्ट अँड क्यू, ह्याच्यासारखं तुमचा डेटा एका पाठोपाठ एक नसणार आहे, तो नॉन सिक्वेन्शियली स्प्रेड असणार आहे. सेम लाईक 30 कडे जर इथे मला 30 प्रोसेस करायचंय तर मला इकडून पण एक वे आहे आणि इकडून पण एक वे आहे. पण अरे, स्टॅक, क्यू मध्ये जर मला 40 ऍक्सेस करायचंय तर मला इथूनच जावं लागतं. आलं का लक्षात? ठीक आहे, एकाच वेनी, वन आफ्टर द अदर. ठीक आहे, बट इथे जो डेटा असतो हा स्प्रेड असतो, सिक्वेन्शियली स्टोअर नसतो. नॉन सिक्वेन्शियली कोणत्या पण पोझिशनला स्टोअर असतो. ओके, सो दिस इज अ नॉन सिक्वेन्शियल डेटा स्ट्रक्चर. ओके, त्याच्यानंतर जसं जेव्हा मी तुम्हाला सी एक्सप्लेन केलेलं तेव्हा मी तुम्हाला लास्ट चॅप्टर मध्ये सांगितलेलं की पॉइंटर जर तुम्हाला आलं तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट होल कळणार आहे. ओके, सो आपल्याला लिंक लिस्ट फक्त अरे चॅप्टर मध्ये पॉइंटर नाहीये. लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री अँड ग्राफ ऑल फक्त अरे चॅप्टर सोडून बाकी ऑल चॅप्टर्स आपल्याला बघायचे आहेत युजिंग पॉइंटर्स. सो एकदा पॉइंटर रिवाइज करा आणि अरे चॅप्टर कंप्लीट झाला की जेव्हा आपण लिंक लिस्ट स्टार्ट करू त्याच्या आधी मी एकदा परत तुमची पॉइंटरची रिव्हिजन घेईन, देन ओनली आय विल स्टार्ट द लिंक लिस्ट. असं समजू नका की सी मध्ये झाले म्हणजे मॅम शिकवणार नाही. फॉर पर्टिक्युलर कन्सेप्ट जर आपल्याला प्रिव्हियस कन्सेप्ट जर रिक्वायर्ड असेल प्रिव्हियस सेमेस्टर मध्ये शिकलेली तर मी तुम्हाला ती एकदा रिवाइज करणार आहे इच लेक्चरला. ओके, त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर हा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ऍज फॉर द कॅम्पस इंटरव्ह्यू. ओके, कॅम्पस इंटरव्ह्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा तुम्ही फ्रेशर म्हणून जाता, एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आला की तुम्ही एका टेक्नॉलॉजीवरती वर्क केलेलं असतं. सो एक्सपिरियन्स आला की तुम्ही नेक्स्ट कंपनीसाठी त्या टेक्नॉलॉजीवरतीच इंटरव्ह्यू देणार. पण ऍज अ फ्रेशर जेव्हा तुम्ही जॉईन करणार आहे कोणत्या कंपनीला किंवा तुमचा इंटरव्ह्यू आहे कॅम्पसमध्ये ऍज अ फ्रेशर, तेव्हा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट ज्या सब्जेक्ट वरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारतात तो आहे डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट. ओके, आणि डेटा स्ट्रक्चरच्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, सो असं म्हणलं जातं की पूर्ण होल डिग्री आणि डिप्लोमाच्या करिक्युलम मध्ये सगळ्यात जो हार्ड सब्जेक्ट आहे तो आहे डेटा स्ट्रक्चर. पण तो आपण एकदम इझी वेनी मी तुम्हाला तो एक्सप्लेन करणार आहे आणि
खूप सारे मोठे प्रोग्राम्स येणार आहे ह्याच्यामध्ये, बट माझी गॅरंटी जर तुम्ही प्रॉपर लेक्चर स्टडी केले तर तुमचा कितीही मोठा प्रोग्राम असला तरी पण तुम्ही तो मनाने स्वतः सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो प्रॉपर स्टडी करायचा आहे आणि ईच अँड एव्हरी कन्सेप्ट मी एकदम डिटेल मध्ये घेणार आहे. असं नाही की अरे तुमचं सम पार्ट सी मध्ये झालाय तर तुम्ही पुढचं सुरू करणार, असं नाही. मी प्रॉपर तुम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो हे झालं तुमचं टाइप्स ऑफ द डेटा स्ट्रक्चर. ओके. नाउ आता मी तुम्हाला सांगितलं की ईच जो डेटा स्ट्रक्चर आहे ॲरे, स्टॅक, क्यू, लिंक लिस्ट, त्याच्यानंतर ट्री अँड ग्राफ, तर ह्याचे सेपरेट चॅप्टर आहे. मग नेमकं तुम्ही काय बघणार आहे त्या चॅप्टर मध्ये. ओके. सो बघा ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. डेटा तुम्ही स्टोअर केला मेन मेमरी मध्ये ॲरेनी, डेटा तुम्ही स्टोअर केला मेन मेमरी मध्ये स्टॅकनी, क्यूनी, लिंक लिस्टनी, ट्रीनी, ग्राफनी. ओके. मग पुढे काय डेटा स्टोअर झाल्यानंतर तर डेटा स्ट्रक्चर वरती तुम्ही कोणते कोणते ऑपरेशन करू शकता. देन यू कॅन डू द इन्सर्शन ऑपरेशन, डिलिशन, सर्चिंग, and traversing. Okay. So two more operations आहेत, sorting and merging. तर सॉर्टिंग आणि मर्जिंग तुम्ही फक्त लिंक लिस्ट चॅप्टर आणि ॲरे मध्ये बघणार आहे. ओके. आणि हे जे 4 ऑपरेशन्स आहेत हे तुम्ही ॲरे वरती पण बघणार आहे, लिंक लिस्ट वरती पण बघणार आहे, स्टॅक पण, क्यू पण, ट्री ऑल्सो अँड ग्राफ ऑल्सो. ओके. सो नेमकं तुम्ही डेटा स्ट्रक्चर, ठीक आहे, ॲरे, तर ॲरे मध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा, ॲरे मधून डेटा डिलीट कसं करायचा, ॲरे मधून डेटा सर्च कसा करायचा, ट्रॅव्हर्सिंग मीन्स व्हॉट, डिस्प्ले, ॲरे मधला डेटा डिस्प्ले कसा करायचा, और यू कॅन से दॅट विजिटिंग ईच इलेमेंट एक्झॅक्टली वन्स. एकदा तो इलेमेंट, ॲरे मध्ये 10 इलेमेंट्स असेल तर ईच इलेमेंट एकदा व्हिजिट करायचा, म्हणजेच ॲरे डिस्प्ले करायचा. स्टॅक, स्टॅक मध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा, कसा डिलीट करायचा, स्टॅक मधून डेटा सर्च कसं करायचा आणि स्टॅक मधला डेटा डिस्प्ले कसा करायचा. क्यू, क्यू वरती डेटा, हाऊ टू इन्सर्ट द डेटा इनटू द क्यू, हाऊ टू डिलीट, हाऊ टू सर्च अँड हाऊ टू ट्रॅव्हर्स. सेम फॉर ट्री ऑल्सो अँड ग्राफ ऑल्सो दिस ऑपरेशन करायचे. ओके. आता सॉर्टिंग आणि मर्जिंग हे ऑपरेशन फक्त तुम्ही लिंक लिस्ट आणि ॲरे वरती करणार आहे. सो सॉर्टिंग मीन्स व्हॉट, ॲरे मधला किंवा लिंक लिस्ट मधला जो डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करायचा. ओके. मर्जिंग मीन्स व्हॉट, टू इंडिपेंडेंट ॲरे असेल तर डेटा एका थर्ड ॲरे मध्ये स्टोअर करायचा, बट तो असेंडिंग ऑर्डरनी स्टोअर झाला पाहिजे. लिंक लिस्ट, 2 डिफरंट लिंक लिस्ट असतील तर त्याला कंबाईन करायचं इनटू द 1 लिंक लिस्ट. ओके. सो हे ऑपरेशन तुम्ही बघणार आहे डेटा स्ट्रक्चर वरती. सो डेटा स्ट्रक्चर, ईच डेटा स्ट्रक्चर वरती हे ऑपरेशन बघणार आहे. ओके. मग नेमकं काय स्टडी करणार तुम्ही, अल्गोरिदम. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे बघा. सो तुम्ही डेटा स्ट्रक्चर चॅप्टर मध्ये तुम्ही फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर टू द लास्ट चॅप्टर तुम्ही ॲरे मध्ये, ठीक आहे, ॲरे चॅप्टर स्टार्ट केला की हाऊ टू इन्सर्ट, हाऊ टू डिलीट, हाऊ टू सर्च डेटा फ्रॉम ॲरे, अँड हाऊ टू ट्रॅव्हर्स द ॲरे, हाऊ टू सॉर्ट द डेटा from data into the array and how to merge the data from two arrays. So हे ऑपरेशन नेमके कसे करायचे, त्याचा प्रोग्राम कसा करायचा. ओके. डेटा कसा ॲरे मध्ये इन्सर्ट होणार, हाऊ द डेटा विल बी डिलीटेड फ्रॉम द ॲरे, हाऊ टू सर्च द डेटा फ्रॉम द ॲरे. सो हे जे ऑपरेशन्स आहेत हे ईच अँड एव्हरी डेटा स्ट्रक्चर वरचे. ओके. सो ह्याच्यासाठी तुम्हाला काय दिलेले आहेत, अल्गोरिदम्स दिलेले आहेत. जसं मॅथ्स मध्ये फॉर्म्युले असतात बघा, मग त्या फॉर्म्युलेचा यूज करून तुम्ही एक्झाम्पल काय करता, सॉल्व्ह करता. तसं डेटा स्ट्रक्चर चॅप्टर मध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये काय असणार आहे, अल्गोरिदम्स असणार आहे, लाईक अ फॉर्म्युले. त्याचा यूज करून तुम्ही काय करणार आहे, प्रोग्राम करणार आहे. ओके. सो फर्स्ट लेट्स, आपण जस्ट आज इंट्रोडक्शन पार्टच बघणार आहे. ओके. सो फर्स्ट लेट्स से व्हॉट इज मीन बाय अल्गोरिदम. So algorithm means a process or set of rules to be followed in calculations, proper definition है बघा, or other problem solving operations.
बघा, a process or a set of rules to be followed in a calculation or a other problem solving operations. Okay, so आता आपण ह्याच्यावरती फोकस करणार आहे. ओके, तो प्रॉब्लेम सॉल्विंग ऑपरेशन मीन्स व्हॉट, हाऊ टू इन्सर्ट द, माझा प्रॉब्लेम काय आहे, हाऊ टू इन्सर्ट द डेटा इनटू द ॲरे, हाऊ टू डिलीट द डेटा फ्रॉम द लिंक लिस्ट, how to search the data from the stack or a queue or a tree or a graph. Okay, so हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काही सेट ऑफ रूल्स असतात किंवा एक पर्टिक्युलर प्रोसेस असते, स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ती आपल्याला फॉलो करावी लागते टू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. ओके, मीन्स व्हॉट, हाऊ टू इन्सर्ट द एलिमेंट इनटू द ॲरे. सो त्याच्यासाठी हा माझा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व करण्यासाठी आय नीड अ प्रोसेस which is to be followed. Okay, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी I need a process which is to be followed to solve the data, to solve the problem. Which problem? To insert the data into the array. Okay, to merge the data, merging operation, merging problem काय आहे, merging, how to merge the array. Okay, so तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक प्रोसेस आपल्याला क्रिएट करावी लागते, फॉलो करावी लागते. By using that process we can merge the elements of the two array. Okay, so this is the definition of the algorithm. So we can say that another way, algorithm refers to set of rules or instructions that step by step define how a work is to be executed in order to get expected result. बघा, another definition काय, set of rules आहेत किंवा set of instruction आहेत. Okay, that step by step define how a work is to be executed in order to get expected result. Okay, आपल्याला expected result मिळण्यासाठी कोणते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्याला रेफर करायच्या आहेत. ओके, मीन्स व्हॉट, आपला रिझल्ट काय, सपोज आता माझा प्रॉब्लेम आहे, to search the particular element from the array. Okay, this is my problem. So expected result काय पाहिजे मला, if the element is present then display झालं पाहिजे element present at particular position. If that element is not present then expected result काय, डिस्प्ले झालं पाहिजे element not found. ओके, सो हे एक्सपेक्टेड जो रिझल्ट आहे आपल्या प्रॉब्लेमचा, ओके, सो तो येण्यासाठी कोणते इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या, सो दॅट त्या इन्स्ट्रक्शन कुठे लिहिलेल्या असतात, अल्गोरिदम्स मध्ये लिहिलेल्या असतात. ओके, सो बघा, प्रोग्रामला काही इनपुट असेल, ओके, ते इनपुट हे अल्गोरिदमला दिलेलं असेल. दिस इज अल्गोरिदम which contains set of instructions. ओके, म्हणजेच काय, या सेट ऑफ इन्स्ट्रक्शनला आपण एक इनपुट देणार आणि त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन वन बाय वन एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार, प्रॉपर आउटपुट मिळणार. सो दिस इज अ अल्गोरिदम. ओके, सो अल्गोरिदम कुठे येतं, इथे येतं, इथे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असणार. ओके, आणि ह्या इन्स्ट्रक्शनला आपण काय इनपुट देणार आणि मग वी विल गेट द प्रॉपर आउटपुट. पण प्रॉपर आउटपुट मिळण्यासाठी वी हॅव टू फॉलो दिस इन्स्ट्रक्शन. ओके, सो अल्गोरिदम मध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस असणार आहे. ओके, नाउ याचं जर रिअल टाइम सिनॅरिओ जर एक्झाम्पल द्यायचं झालं, ओके, तर सपोज आता आपण कुकिंग अ न्यू रेसिपी, एक जस्ट तुम्हाला सिम्पलेस्ट एक्झाम्पल देते जेणे तुम्हाला प्रॉपर अल्गोरिदम काय हे कळेल. कुकिंग अ न्यू रेसिपी, आपण एक न्यू रेसिपी कुक करतोय. ओके, सो टू कुक अ न्यू रेसिपी वन रीड्स द इन्स्ट्रक्शन अँड स्टेप अँड एक्झिक्यूट देम वन बाय वन. आपल्याला जर एक रेसिपी, न्यू रेसिपी जर कुक करायची असेल तर आपण काय करणार, रीड्स द इन्स्ट्रक्शन. पहिल्यांदा आपण जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या रीड करणार अँड स्टेप्स, इन्स्ट्रक्शन अँड स्टेप्स रीड करणार अँड एक्झिक्यूट देम one by one in the given sequence.
ओके, सो बघा आपल्याला जर एखादी न्यू रेसिपी कुक करायची असेल तर पहिले आपण काय करणार, बिफोर स्टार्टिंग कुकिंग आपण काय करणार, काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतील आणि काही स्टेप्स दिलेल्या असतील. ओके, त्या पहिले रीड करणार आणि वन बाय वन स्टेप काय करणार, एक्झिक्यूट करणार ज्या सिक्वेन्सनी दिलेली त्या सिक्वेन्सनी. ओके, म्हणजेच काय की शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायचं आपण ते सुरुवातीलाच टाकणार का नाही. सो ज्या वेनी ज्या सिक्वेन्सनी इन्स्ट्रक्शन दिलेले असतील, स्टेप्स दिलेले असतील त्याच वेने आपण वन बाय वन काय करतो, एक्झिक्यूट करतो. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द अल्गोरिदम. जर तुम्ही त्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि ज्या स्टेप्स आहेत ते ज्या सिक्वेन्सनी दिलेल्या त्याच जर फॉलो केल्या तरच तुमची जी रेसिपी आहे ती काय होईल, परफेक्ट होईल. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द अल्गोरिदम. अल्गोरिदम जे दिलेलं आहे त्याच वेने जर तुम्ही फॉलो करून जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला देन यू विल गेट द प्रॉपर सोल्युशन. ओके, अजून एक की अल्गोरिदमला किंवा तुम्हाला आता माहिती की एका प्रॉब्लेमचे मल्टिपल सोल्युशन असू शकतात. ओके, मीन्स व्हॉट की वन प्रॉब्लेम आहे त्याला डिफरंट अल्गोरिदमनी तुम्ही तो सॉल्व्ह करू शकतो, डिफरंट प्रोसेसनी. ओके, बट जेणे तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळतं, परफेक्ट आउटपुट मिळतं, दॅट इज युअर बेस्ट अल्गोरिदम. सो परफेक्ट आउटपुट मिळतं हे तुम्ही कसं डिसाइड करणार की एका प्रॉब्लेमला मल्टिपल सोल्युशन्स आहेत, म्हणजेच काय की वन प्रॉब्लेम डिफरंट अल्गोरिदम, डिफरंट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण जो अल्गोरिदम ज्याचा आउटपुट तुम्हाला लेस टाइम मध्ये मिळणार, ओके, आणि सेम जसं तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्याच वेने मिळणार, सो दिस इज कॉल्ड ॲज अ परफेक्ट अल्गोरिदम. ओके, आता बघा अजून एक रिअल टाइम एक्झाम्पल बघा. आता सपोज तुम्ही इंटरनेट वरती एखादा फॉर्म फिल करताय, नेम. ओके, तर आता हा फॉर्म आहे, तर हा फॉर्म क्रिएट करण्यासाठी काहीतरी प्रोग्राम लिहिलेला आहे आणि तो ईच अँड एव्हरी प्रोग्राम बघा. आता तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जॉब करणार तेव्हा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट असाइन केलेला असेल, ओके, किंवा प्रोजेक्ट मधलं सम पार्ट असाइन केलेला असेल. सो खूप सारे प्रॉब्लेम असतात त्या पार्ट मध्ये जे की तुम्हाला प्रोग्रामिंगनी सॉल्व्ह करावे लागतात. मग असंच रॅन्डमली तुम्ही प्रोग्राम स्टार्ट नाही करू शकत. यू हॅव टू फर्स्ट राईट डाऊन द अल्गोरिदम प्रोसेस. ओके, देन तुम्ही अकॉर्डिंग टू द अल्गोरिदम काय करणार, तुम्ही प्रोग्राम लिहिणार. ओके, आता बघा असाच एक प्रोग्राम आहे की एक नेट वरती तुम्हाला काय करायचं आहे, एक फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके, आणि इथे सबमिट बटन आहे फॉर एक्झाम्पल. ओके, सो काय केलेलं आहे की हे टू प्रोग्रामर्स आहेत, त्यांनी फॉर एक्झाम्पल सेम प्रोग्राम केलेला. हा फर्स्ट प्रोग्रामर आणि हा सेकंड. तर दोघांचं पण आउटपुट जे दिसतंय ते काय दिसतंय, सेम दिसतंय, पण दोघांनी वेगवेगळे अल्गोरिदम यूज केलेत बट जे आउटपुट काय दिले, सेम दिले. मग यातला ऍक्युरेट आपण कोणतं म्हणणार. सपोज हा जो फर्स्ट प्रोग्रामर आहे त्यांनी नेम, आपण इथे जेव्हा नेम एंटर करतोय सो त्याच्या प्रोग्राम मध्ये जे आउटपुट आहे, ओके, सो इथे आपण नेम एंटर करतोय, मी इथे टाकलं दीपिका. ओके, सो इथे काय होतंय, कॅरेक्टर पण ऍक्सेप्ट होतात आणि मी जर नंबर टाकले तर ते पण ऍक्सेप्ट होतंय. ओके, इथे मी असं टाकलं abc.com, तर ईमेल आयडी मध्ये तुम्हाला माहिती की @ कंपल्सरी पाहिजे, पण तरी पण हा काय करतोय, हा प्रॉपर ईमेल आयडी नाही तरी पण ऍक्सेप्ट करतोय. फोन नंबर मध्ये ऑलवेज काय पाहिजे, डिजिट पाहिजे. मी तर 98 टाकलं, इथे ABC टाकलं आणि सबमिट केलं तरी माझं फॉर्म सबमिट होतंय. म्हणजे काय की जरी तुम्हाला बाहेरून म्हणजे जे आउटपुट आहे ते जरी सेम दिसलं पण हा प्रोग्राम काय आहे, रॉंग आहे. बिकॉज हा जो फर्स्ट प्रोग्रामर आहे त्यांनी जस्ट आउटपुट पाहिजे म्हणून कोड लिहिला, बट त्यांनी जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा ज्या कंडिशन्स आहेत त्या चेक केल्या नाही त्याच्या अल्गोरिदम मध्ये. काय की नेम मध्ये फक्त अल्फाबेटच झाले पाहिजे, ईमेल मध्ये @ आणि डॉट सिम्बॉल पाहिजेच, फोन नंबर मध्ये ओनली डिजिट अलाउड पाहिजे. पण ह्या प्रोग्रामरनी काय केलेलं आहे, जेव्हा as soon as user will enter any digit in a name text box त्याला लगेच इथं वॉर्निंग येणार, द अल्फाबेट ओनली अल्फाबेट्स आर अलाउड. इथे जर युजरनी @ किंवा डॉट सिम्बॉल टाकला नाही आणि तर लगेचच एरर येणार. फोन नंबर मध्ये as soon as any user enters any alphabets other than a digit इथे येणार ओनली डिजिट्स आर अलाउड. ओके, सो दिस इज अ प्रॉपर वे. ओके, सो ह्या प्रोग्रामवरनी जे अल्गोरिदम यूज केलेले ते प्रॉपर आहे. जरी आउटपुट तुम्हाला जेव्हा तुम्ही रन केला प्रोग्राम तर आउटपुट दोघांचं पण सेम दिसलं, पण प्रॉपर प्रोग्राम कोणता झाला, ह्या युजरचा झाला. ओके, सो हे झालं अल्गोरिदम. ओके, सो एका प्रॉब्लेमचे मल्टिपल सोल्युशन असतात, फक्त आपल्याला कोणतं सोल्युशन
सोल्युशन आपल्याला पिक करायचं असतं जे की ऍक्युरेट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द अल्गोरिदम. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात बघा अल्गोरिदमचं. write an algorithm to add 3 numbers and print their sum. This is an algorithm. तुम्हाला आलं एक्झामला आलं किंवा म्हणजे हे सिंपल येणार नाही, बट आता फॉर एक्झाम्पल अल्गोरिदम कसं लिहायचं. Write an algorithm to add 3 numbers and print their sum. So first understand the problem. माझा प्रॉब्लेम काय आहे की 3 numbers युजर कडून ऍड 3 numbers ची ऍडिशन करायची आहे आणि जी सम येईल किंवा ऍडिशन येईल ती प्रिंट करायची आहे. ओके, नाउ आता मला अल्गोरिदम असं लिहावं लागेल की मला प्रॉपर आउटपुट मिळेल. ओके, सो फर्स्ट मी काय करणार, स्टार्ट करणार. ओके, नाउ डिक्लेअर 3 व्हॅल्यूज घ्यायच्या आहे ना. So declare 3 integer variables for example num1, num2 and num3 because मला 3 numbers ची करायची. Okay, now 3 take 3 numbers to be added म्हणजे स्कॅन करायचं as inputs in variables num1, num2 and num3 respectively. Okay, now declare an integer variable sum to store the result. Okay, now 5 add 3 numbers and store the result in the variable sum. Okay, and 6 print the value of sum and last 7 exit किंवा end. बघा आता हा एक प्रॉब्लेम आहे मला की मला ऍडिशन ऑफ 3 नंबर्स करायचे आणि जी ऍडिशन येईल ती प्रिंट करायची. सो आता तुम्ही डायरेक्टली प्रोग्राम लिहू शकता, आपण बघितलेला आहे. ओके, बट ऍज अ न्यू प्रोग्राम जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये ऍज अ डेव्हलपर म्हणून जाणार तेव्हा तुम्हाला एवढा सिंपल प्रॉब्लेम तर नसतो, पण तुमचा जो प्रॉब्लेम दिलेला असेल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, जे तुम्हाला ऑपरेशन दिलेलं असेल हे परफॉर्म करायचं आहे तुम्हाला. सो त्याच्यासाठी फर्स्ट यू हॅव टू राईट द अल्गोरिदम. तर डायरेक्ट मी हार्ड डिफिकल्ट अल्गोरिदम नाही घेते, एकदम सिंपल. तर अल्गोरिदम म्हणजे नेमकं काय असतं हे मला तुम्हाला सांगायचंय की आता जर माझा हा प्रॉब्लेम आहे तर लगेच मी प्रोग्राम राईट डाऊन करायला नाही लागणार. मी काय करणार की स्टेप्स पहिल्यांदा लिहिणार, सेट ऑफ स्टेप्स की काय करायचंय. मला सुरुवातीला 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहे ज्याच्यामध्ये मला व्हॅल्यू, बिकॉज आय हॅव टू ऍड द 3 नंबर्स. त्याच्यानंतर मी या 3 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घेणार. ओके, त्याच्यानंतर अजून एक व्हेरिएबल आय हॅव टू डिक्लेअर फॉर स्टोरिंग द रिझल्ट. ओके, त्याच्यानंतर मी फॉर्म्युला टाकणार. याचा मीनिंग काय, ऍड 3 नंबर्स अँड स्टोअर द रिझल्ट इन द व्हेरिएबल. सो num1, num2 and num3. ओके, सो नंतर मला जो म्हणजे 5th स्टेप झाल्यानंतर जो मला सम मध्ये व्हॅल्यू मिळेल ती मी प्रिंट करणार आणि इथं माझा अल्गोरिदम काय होणार, एंड होणार. ओके, आता बघा मग इथे आपण असं डायरेक्टली फॉर्म्युला का नाही लिहिला, बिकॉज हे जे अल्गोरिदम असतं दिस इज कॉमन फॉर द ऑल लँग्वेजेस. आता आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये अल्गोरिदम बघतोय, मग सिरीज करायचंय असं नाही. अल्गोरिदम मीन्स व्हॉट असते, इट इज अ प्रोसेस असते which contains the step by step instruction or a step by step algorithm. It is a process which contains the set of step by step instruction, and that instruction or that algorithm can be implemented using any language. Means what, हे काय पाहिजे, युनिव्हर्सली एक्सेप्टेड अल्गोरिदम असतं. तो हेच जर प्रोसेस मी ऍडिशन ऑफ 3 नंबर्स हीच प्रोसेस मी सी नी पण प्रोग्राम करू शकते, हीच प्रोसेस अप्लाय करून हेच अल्गोरिदम अप्लाय करून मी C++ नी पण करू शकते, जावा नी पण करू शकते. फक्त ईच लँग्वेजचा सिंटॅक्स हा डिफरंट असतो. ओके, सो आपण इथे सिंटॅक्स लिहिणार नाहीये, इथे आपण काय लिहिणार आहे,
स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन लिहिणार आहे आणि ते आपल्याला मग हे अल्गोरिदम आपल्याला नेमकं इम्प्लिमेंट सी नी करायचंय, पायथन नी करायचंय, C++ नी करायचंय, जावास्क्रिप्ट नी करायचंय. सो डिपेंड्स ऑन द सिंटॅक्स आपण हे स्टेप काय करणार, फॉलो करणार. ओके, म्हणजे बघा की व्हॅल्यू घेण्यासाठी सी मध्ये स्कॅनएफ यूज करतात, CPP मध्ये सी यूज करतात, जावा मध्ये यूज करतात नेक्स्ट इंट असं. ओके, सो हे डिफरंट आहे. ओके, सो ते आपण लिहू नाही करू. जर मी इथं स्कॅनएफ दिलं तर ह्याचं मिनिंग काय, हे अल्गोरिदम फक्त सी साठीच होतंय. ओके, बट अल्गोरिदम तुमचं असं असलं पाहिजे की ते ऑल दी लँग्वेजेस ने तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ओके, सो तुम्हाला आता हे झालं आपलं इंट्रोडक्शन टू द डेटा स्ट्रक्चर. ओके, नाउ आता तुम्हाला आपण जेव्हा नेक्स्ट टाइम ॲरे चॅप्टर स्टार्ट करू नेक्स्ट लेक्चरला, तेव्हा तुम्ही आता ईच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये काय बघणार आहे, जे आपण ऑपरेशन्स बघितले, इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग अँड ट्रॅव्हर्सिंग. ओके, ते बेसिक 4 ऑपरेशन्स आहेत जे ऑल डेटा स्ट्रक्चर मध्ये असणार आहेत. आणि मर्जिंग आणि सॉर्टिंग हे फक्त ॲरे आणि लिंक लिस्ट मध्ये असणार आहे. ओके, सो हे ईच ऑपरेशनचे तुम्हाला अल्गोरिदम्स बघायचे आहे. ईच म्हणजे ॲरे साठी, इन्सर्शन साठी डिफरंट अल्गोरिदम, स्टॅक साठी डिफरंट, क्यू साठी डिफरंट, लिंक लिस्ट साठी डिफरंट, ट्री साठी डिफरंट आणि ग्राफ साठी डिफरंट. सो ईच अँड एव्हरी ऑपरेशन डेटा स्ट्रक्चर वरती तुम्हाला करायचेच आहे. सो आपण पहिल्यांदा ईच ह्याचं अल्गोरिदम बघणार, देन विथ प्रोग्राम ते अल्गोरिदम कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघणार. ओके, सो मी तुम्हाला आता कसं शिकवणार, फर्स्ट जेव्हा नेक्स्ट चॅप्टर की आता ॲरे डेटा स्ट्रक्चर आहे, मग ॲरे मीन्स व्हॉट, ॲरे मध्ये डेटा स्ट्रक्चर मध्ये मेन मेमरी मध्ये कसं स्टोअर होतो, मग ॲरे मध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा त्याचं अल्गोरिदम, त्या अल्गोरिदमचे एक्सप्लेनेशन विथ वन एक्झाम्पल, देन त्या अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसा राईट डाऊन करायचा. आता तुम्ही भरपूर अल्गोरिदम्स पाठ केले. ओके, बट तुम्हाला त्याच्यावरून प्रोग्रामच लिहिता आला नाही, ते व्हॉट इज द यूज ऑफ, तुम्ही डेव्हलपर होणार आहे त्याचा यूज काय. ओके, सो अल्गोरिदम तुम्ही स्टडी करणार, कसे स्टडी करणार की तुम्हाला त्याच्यावरून प्रोग्राम लिहिता आलाच पाहिजे. जसं मॅथचा फॉर्म्युला तुम्ही लर्न केला, ओके, आणि त्या फॉर्म्युलावरून जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला आलं की तुम्ही तो फॉर्म्युला लर्न केला असतो, सो तुम्ही लगेच एक्झाम्पल काय करता, सॉल्व्ह करता. सेम तसंच की तुम्हाला प्रोग्राम आला, राईट अ प्रोग्राम टू इन्सर्ट अ एलिमेंट इनटू द ॲरे, मग जर तुम्ही अल्गोरिदम केलेला असेल परफेक्ट तर तुम्हाला प्रोग्राम हा लिहिता आलाच पाहिजे. ओके, सो हे आपण बघणार आहे डेटा स्ट्रक्चर मध्ये. ईच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये ईच ऑपरेशनचं अल्गोरिदम, त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचा प्रोग्राम. ओके, सो जस्ट फक्त तुम्ही काय करा की मी तुम्हाला आता स्कॅनएफ कसं करायचं, प्रिंटएफ हे नाही शिकवणार आहे. जसं लिंक लिस्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं, लिंक लिस्ट पासून आपल्याला ऑल दी चॅप्टर पॉइंटरनी बघायचं, तर मी तुम्हाला पॉइंटर कन्सेप्ट घेईल आधी. बट स्कॅनएफ, लूप कसं यूज करायचं, इफ वगैरे, तर ते तुम्ही एकदा रिवाइज करून घ्या. सी चे लेक्चर जर नसतील तर मला सांगा, मी तुम्हाला परत लिंक शेअर करते. ओके, सो नेक्स्ट वी विल स्टार्ट फ्रॉम द ॲरे ॲज अ डेटा स्ट्रक्चर. ओके, एनी जर डाऊट असेल तर लगेच मेसेज करा.